नमस्कार. एबीपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहिला असेल मागच्या एपिसोड मध्ये आपण नागझरीच्या रस्त्याबद्दल आपल्यापर्यंत बातमी पोहोचण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. आपली 1 आणि 2 मालिका झाल्या. तिसऱ्या मालिका करत असताना एक तिसराच प्रकार आमच्या समोर असा दिसून आला. तिसरी मालिका करत असताना आम्हाला रेल्वे पुलाखाली रेल्वे डिपार्टमेंटचं एक फलक आपल्याला दिसत आहे मागं, की त्याच्यात प्रत्यक्ष लिहिलं की प्रवेश निषेध. हा पूल रस्ता वापरण्यासाठी नसून हा फक्त पाणी जाण्यायोग्य केलेला पूल आहे. याच्यात कुठलेही अपघात झाले असता त्याला रेल्वे डिपार्टमेंट जबाबदार राहणार नाही. मग हा जर रस्ताच नाही आहे तर मग नागझरी पासून या पुलापर्यंत रस्ता सँक्शन झालाच कसा? मधात असलेला मागच्या मालिकेत दाखवण्यात आलेला जो नागझरीचा पूल आहे हा अर्धावट कशामुळे? जर हा रस्ता रेल्वे डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार हा रस्ताच नाही आहे, भविष्यात बंद होणारा हा जो रस्ता आहे, अकोल्यापर्यंत जाणारा हा रस्ता सँक्शन झाला कसा? यामागे काय गुळ आहे? जनतेच्या पैशाची नासाडी करण्याचा शासनाला किंवा अधिकाऱ्याला काय अधिकार आहे, हे जनता विचारत आहे. त्यामुळे आपण पाहूया पुढील मालिकेत या रस्त्याबद्दलची सखोल माहिती. आम्ही भाग 3, 4, 5 अकोल्यापर्यंत या रस्त्याची मालिका अशी सतत जनतेसमोर आणत आहे, याचा पाठपुरावा करणार आहे. आपण बघू शकता माझ्या मागे हा डांबरीकरण केलेला रस्ता आहे. हा अनेक वेळा डांबरीकरण करण्यात आला, खराब होत असल्यामुळे त्याला काँक्रिटीकरण करण्यात आलं. मग ज्या वेळेस ही गोष्ट होत होती त्यावेळेस प्रशासनाच्या हे लक्षात आलं नाही का की हा रस्ता आहे किंवा नाही? हा जो रस्ता आहे हा पूर्ण होईल, याच्या मागे जो मार्ग निघेल किंवा याच्यावर झालेला जो खर्च आहे पुलावर असो किंवा रस्त्यावर, हा जनतेचा पैसा व्यर्थ जाईल का? हा एक मोठा प्रश्न जनतेसमोर निर्माण झालेला आहे. एबीपी मराठी सोबत समीर देशमुख, विठ्ठल अवताळे, शेगाव.